मुंबईच्या महापौर पदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची पडद्यामागे चर्चा. सूत्रांची माहिती. कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या फोडाफोडीला शह देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा, तर उद्धव ठाकरेंनी मात्र चर्चेचं वृत्त फेटाळलं. महापौर पदासाठी एकनाथ शिंदेंना दिल्लीतून चावी दिली जाते, अन्यथा 29 नगरसेवकांच्या जीवावर दावा करण्याची हिंमत कोण करेल? खासदार संजय राऊतांचा खळबळजनक दावा. शिंदेंना चावी देणारी व्यक्ती कोण? राऊतांचा सवाल. पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका. मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांना भाजपच्या सूचना. महापौर पदाचं आरक्षण जाहीर झाल्यावर भाजप सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता. ठाण्याचं महापौर पद भाजपला मिळावं. भाजपा आमदार निरंजन डावखरे यांची मागणी. शब्द पाळायचा असेल तर महत्त्वाची पदं मिळावी, अन्यथा विरोधी बाकावर बसू. डावखरेंचा इशारा. पुणे महापालिकेमध्ये महिलांचा दबदबा. यंदा 165 पैकी 88 महिला नगरसेवक. महापौरपदीही महिलेला संधी मिळण्याची शक्यता. नाशिकमध्ये 12% मतदारांची नोटाला पसंती. 211 उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मतं. 91,000 मतदारांनी निवडला नोटाचा पर्याय. मनपाच्या 20 जागांवर नोटाला हजाराहून अधिक मतं. मुंबईमध्ये लवकरच 30 मजले बिहार भवन उभारलं जाणार. बिहार सरकारकडून 314 कोटी 20 लाख निधी मंजूर. तर मुंबईमध्ये बिहार भवन बनवायला मनसेचा तीव्र आक्षेप. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात बुधवारपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये अंतिम सुनावणी. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी. शिवसेना कुणाची? लवकरच निर्णय होण्याची शक्यता. महाडमधील राष्ट्रवादी शिवसेना राड्या प्रकरणात गोगावलेंचा मुलगा आणि पुतण्याला अटक का नाही? उच्च न्यायालयाचा रायगड पोलिसांना सवाल. जळगावमध्ये सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ. सोन्याच्या दरात 2,000ची वाढ, तर चांदीच्या दरात 10,000ची वाढ. चांदीनं 3 लाखांचा टप्पा ओलांडला.